आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। उद्घाटनाच्या टाया, पण विकास अजूनही अर्धवट। जामनेरच्या कांग नदीवरील पुलाचा 4 वर्षांचा हिशोब, 4 वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात झालेलं उद्घाटन, आजही अपूर्ण राहिलेला पूल आणि विकासाच्या नावाखाली रखडलेलं जामनेरचं स्वप्न। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। 16 फेब्रुवारी 2022 रोजी जामनेर शहरातील कान नदी पात्रावरील पुलाचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात पार पडले। त्यावेळी स्मार्ट सिटीच्या दिशेने जामनेर झेपावेल व एका वर्षात काम पूर्ण होईल आणि वाहतूक सुलभ होईल, व्यापार वाढेल असा शब्द देण्यात आला। मात्र आज 2026 उजाडले, 4 वर्षांचा कालखंड संपला, पण पूल अद्याप अपूर्णच। 2022 ते 2026 रखडलेला प्रवास, 2022 मध्ये उद्घाटन, 2023 मध्ये कामाची गती मंद, 2024 मध्ये ठोस प्रगती नाही, 2025 मध्ये पूर्णत्वाचा कोणताही ठोस आराखडा नाही आणि 2026 मध्येही काम अपूर्ण। हा विकासाचा वेग आहे की प्रशासकीय निष्क्रियतेचा नमुना? नागरिकांचा संताप वाढतोय आज या अपूर्ण पुलामुळे। शहरात अनेक चर्चा, बायपास रोडाचे काम देखील का रखडले? शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना दिलेले आश्वासन अद्याप आश्वासनच। स्मार्ट सिटीच्या नावाखाली जामनेरकरांची परीक्षा घेतली जाते आहे का? जबाबदार कोण? निधी वेळेवर मिळाला नाही का? ठेकेदाराने कामात ढिलाई केली का?
सदर पुलाची किंमत 15 कोटी रुपये 15 कोटी रुपये मान्यता मिळालेली आहे. कामाची किंमत 13 कोटी रुपये आहे. सदरचा पुलात हा एक्झिस्टिंग पूल डायव्हर्शन म्हणून वापरणार आहे आपण. नवीन पूल झाल्यानंतर 10 मीटरचे प्रत्येकी 2 पूल या भागात नवीन एक पूल इकडनं करू आणि मग तो फंक्शन झाल्यानंतर मग जुना पूल पुण्याचा जाऊन दुसरा पूल. टोटल पुलाचे हाईट 12 मीटर आहे. 15 मीटरचे 7 गाळे आहेत आणि हे पूर्ण लेवल किती आहे? 12 मीटर. जमिनीच्या वर 9 मीटर आहे. आता इथे किती आहे? 3 मीटर. 6 मीटर येईल याच्यावर 6 मीटर. भीमनगरच्या पुलाजवळ 0 होईल. शाळेत सुद्धा जायचं का? डिवायडर पर्यंत आणि इकडे भीमनगरच्या पुलात. आंबेलोड रस्त्याला अप्रोच घेतलेला आहे. सदर पुलाचे बांधकाम कोणत्या निधीतून करण्यात येत आहे? हे अर्थसंकल्पीय काम आहे. 03 राज्यमार्ग त्याचं लेखाशीर्ष. आपण आता 2 कामं घेतलेले आहेत. हा एक पुलाचं काम घेतलं आहे आणि दुसरं आपण मार्केट कमिटीपासून पळासखेड्यापर्यंत रिपीट करा ना. आपण आज 2 कामाचे उद्घाटन या ठिकाणी करतो. एक हा ब्रिज आहे, कारण वारंवार पूर आला महापूर आला की इथली ट्रॅफिक थांबते, लोकांना अडचण होते आणि रस्ते आपल्याला मोठा करायचा आहे. छोटा पूल आहे त्यामुळे 4 पदरी 4 वे असा हा ब्रिज या ठिकाणी राहणार आहे. 15 कोटी रुपये याची जवळपास किंमत आहे. एक आगळा वेगळा असा पूल आहे. तर डिझाईन जर आपण बघितलं असेल तर अतिशय वेगळं असं डिझाईन आहे. म्हणजे मला वाटतं कुठे नसेल आपल्या या जिल्ह्यामध्ये असं वेगळं डिझाईन या पुलाचं तयार केलेलं आहे. आणि असा एक मोठा पूल इकडं जायला वेगळा न्यायला वेगळा असा 4 पदरी पूल आपण या ठिकाणी तयार करतो. त्याचबरोबर जामनेरला मार्केट कमिटीपासून पळासखेड्यापर्यंत 4 पदरी रस्ता, मोठा रस्ता. कारण आता आज काय होतंय, गाव पळासखेड्यापर्यंत वाढलेलं आहे. दुकानं झाली, घरं झाली, ट्रॅफिक वाढलेलं आहे. लहान मुलं शाळेत येणार जाणारी कॉलेजची महाविद्यालयाची मुलांची संख्या वाढली आहे. या रस्त्यावर पळासखेड्यापर्यंत महाविद्यालय झालेली आहेत आणि त्यामुळे शाळा महाविद्यालयाची संख्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे ट्रॅफिकला मुलांना सुद्धा लोकांना अडथळा निर्माण होतोय, अपघात होत आहेत. त्यामुळे ह्या रस्त्याचं रुंदीकरण होणं हे आवश्यक आहे. म्हणून या कामासाठी पण जवळपास 15 कोटी रुपये 20 कोटी रुपये 20 कोटी रुपयाचा हा रस्ता 4 पदरी आपण पळासखेड्यापर्यंत त्या ठिकाणी घेतलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना फिरायला असेल, ट्रान्सपोर्टला असेल, शाळेतल्या मुलांना असेल, हा रस्ता आता अधिक सुकर होणार आहे, अतिशय सोयीचा होणार आहे. आणि म्हणून 20 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी आणि 15 कोटी रुपये या पुलासाठी असं 35 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुढे भाऊ किती दिवसात सदर एक पुलाचे काम? आणि त्याचबरोबर पळासखेड्याच्या पुढे पुन्हा आपण एक जॉईंट काम घेतलेलं आहे 22.5 कोटी रुपयाचं चिंचखेड्यापर्यंत. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने या 2 वर्षामध्ये हा रस्ता जामनेरपासून नेरीपर्यंत हा 4 पदरी करतो आहोत. कारण आता फक्त गाड्यांची संख्या एवढी वाढलेली आहे, मोटरसायकलची संख्या हजारात आहे, गाड्यासुद्धा आता हजारात उचललेल्या आहेत 4 व्हीलर. त्यामुळे रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी आपण हा रस्ता आता नेरीपर्यंत, कारण नेरी पण आपण बघितलं असेल औरंगाबाद ते जळगाव तर सगळा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे, एक्सप्रेस हायवे झालेला आहे तो आता. त्यामुळे त्याला जोडणारा रस्ता हाही आपण 4 पदरी करणार आहोत. इकडे बोदवडकडे जाणारा आपण रस्ता बघितला असेल, हत्तीपूरला जाणारा रस्ता बघितला असेल, पहूरकडे जाणारा रस्ता बघितला असेल. हे सगळे रस्ते जामनेरला येणार आहे आता आपण 4 पदरी करतो आहोत. त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे. जवळपास 90% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. आता फक्त नेरी ते जामनेर हा रस्ता त्यात राहिलेला होता. हा अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त रहदारीचा रस्ता आहे, तो आता आपण मार्गी लावलेला आहे. आणि आता येत्या वर्षभरामध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होईल. चला.